नमस्कार, माझे नाव तन्वी विश्वनाथ डांगे. मी इयत्ता 9वी अ ची विद्यार्थी. आज मी तुमच्यासमोर एक मॉडेल सादर करीत आहे. मॉडेल बनण्याचं उद्देश हेच होतं की एक छोटीशी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगू इच्छिते. मी आणि माझी आजी एका देवस्थानावरती गेलो होतो. ते देवस्थान खूप फेमस आहे. ते देवस्थानचे नाव पंढरपूर. आम्ही तिथं गेलो आणि तिथं बाजूला एक नदी होती. तिचे नाव चंद्रभागेची नदी असं तिला म्हणतात. त्या नदीमध्ये खूप भावी भक्त अंघोळ करायला जातात. अंघोळ केल्यानंतर देवाच्या पाया पडायला जातात. हे बघून मला खरंच खूप छान वाटलं. माझी आजी मला तिथं घेऊन गेली. त्याच्याबद्दल मला खूप अभिमान होता माझ्या आजीचा, कारण माझी आजी मला तिथं घेऊन गेली होती. आणि त्या घाण वस्तू, त्या घाण पाण्यामध्ये फुलं, म्हणजे त्या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये फुलं, प्लास्टिक, काय नारळ असं ना. आता तेव्हा लोक काय करायचे, ओम नमः शिवाय फुलं अर्पण केली नदीला, थोडं हळद कुंकू अर्पण केले. याच्यामुळे काय व्हायचे, नदी दूषित व्हायची आणि ते नदी दुसऱ्या नदीला मिळून ते दुसरी नदी दूषित व्हायची, दुसरी नदी तिसरीला मिळून ते दूषित व्हायची. तुम्हाला तर माहिती आहे, छोट्या नद्या मोठ्यांना मिळून मोठ्या नद्या समुद्राला मिळतात. तसं समुद्र पण खराब होता. आता त्याचं सगळं खारट पाणी असते. आता काय, मग मी ना थोडासा दिमाग यूज केला आणि एक प्रोजेक्ट केला. ह्या प्रोजेक्टचं उद्देश तुम्हाला सांगितलं. आता हा प्रोजेक्ट कसा यूज होतो ते मी तुम्हाला सांगते. बघा, इथं 2 मशीन लावले आहे, ज्याच्यामुळे इथला असलेला तार तो फिरू शकतो आणि तो फिरला म्हणजे हे मशीन अशी म्हणजे गोल गोल फिरे आणि हे प्लास्टिक ती ओढून हिच्यात टाकेल, म्हणजे असं ओढून हे असं वरती फेकेल. आणि माझ्याकडे टोपलं छोटं असं म्हणून मी जास्त माझा प्रोजेक्ट हिच्यात मावू नाही शकला, पण माझ्याजवळ टोपलं मोठं नव्हतं. नाहीतर मी तुम्हाला हा प्रोजेक्ट एका पाण्याच्या ठिकाणी यूज करून दाखवेल. तुम्ही बघा, खूप मोठा यूज आहे. आता काय करलं, अगर मी ना हे टोप आणि हे टोप यूज लावलं तर हे 2 चाकं फिरतात. त्याच्यामुळे काय व्हायचं, हे चाकं फिरले की म्हणजे पाणी पुढे ढकलायचं आणि हे चालायचं. आता इथं बसायला एक व्यक्ती असायची. महाराष्ट्र शासन याच्याकडून आपण एक व्यक्ती घेऊ शकतो, जे महामंडळ याच्यामध्ये उतरवायचं. इथं बसला की इथं आपण ते असं ना, त्या ट्रॅक्टरला ते टायर हे काय म्हणतात ते मला नाही माहीत, माझ्या घरी ट्रॅक्टर नाही आहे. ते असं असते, ते आपण इथं लावून यूज करू शकतो. आता बघा, हा प्रोजेक्ट खूप सोपं आहे. फक्तच की मी एका मॉलमध्ये गेली. मॉलमध्ये जाताना ते असते ना, ते वरती चढायला पायऱ्या, तिच्यावर क्लिक केलं की आपण वरती आपोआपमध्ये जातो, तसं होतं इथं. हे बघा, हे असं फिरायचं, ते आयडिया मला तिथून आली, हे फिरायची. हे मशीन पण मला भेटल्याच. आणि असा माझा छोटासा सिंपल प्रोजेक्ट आहे. हे घाण खूप इझिली वरती ओढतं, पण माझ्याकडे प्रोजेक्ट अख्खा पाण्यामध्ये मागायला हवा, असा वरती नको, कारण की वरती असला तर हे घाण हिच्यात पडणार नाही. हे जाणकारी तुम्ही घ्या. आणि जे आपली नद्या, आपली गंगा नदी, हे खरंच एकच नदी नाही, आपल्या हिच्या भारतामध्ये अनेक नद्या आहे. सर्व नद्या स्वच्छ होईल ह्या एका प्रोजेक्टमुळे. प्लीज तुम्ही याला मोठं बनवा, कारण याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये यूज करायला हवं. थँक्यू.